उद्या उठून या 40 गावचं नाव बदलून पुन्हा काही मंगेश नगरी होती का काय ही सुद्धा नवीन संकल्पना आल्याशिवाय राहणार नाही। मंगेश चव्हाण म्हणतात ना की बिनविरोध करून दाखवा विकासाच्या मुद्द्यावर। निश्चित त्यांनी आतापर्यंत माझ्या प्रभागात केलेला विकास यापेक्षा दुपटीने मी विकास करून दाखवतो। मीपणाचा इतका गर्व झालेला लोकप्रतिनिधी उभ्या आयुष्यात आम्ही कधी बघितला नाही। 40 गावची पुढची पिढी बर्बाद करण्याचं त्यांचं कटकारस्थान आहे। येणाऱ्या काळात हे सगळं मी तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडणार आहे। जे उन्मेशदादा म्हणतात की हे स्टंटबाज आमदार आहेत, निश्चितपणाने ह्या गोष्टीला माझी सुद्धा अनुमती आहे। तर 40 गावकरांना फक्त मी एकच सांगेल, यांचा विकास बघायचा ना तर जा सुवर्णा स्मृती उद्यानमध्ये जा आणि बघा 2 कोटीची पार्किंग तुम्हाला कुठे दिसते। त्यांच्या विकासाची पोलखोल येणाऱ्या काळात 100% मी करणार आहे। माझ्यासारखा कार्यकर्ता जर नगरपालिकेत आला तर तुमच्या व्यापारीकरणाला प्रचंड अडथळे आल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळात 40 गावकर बघतील की यांचे बोलायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत। हे बोलतात काही, करतात काही, दाखवतात काही, असे हे आपल्या 40 गावचे आमदार आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना डावलून आयात केलेले उमेदवार किंवा कानाखालचे उमेदवार कसे घेतले जातील हे आपण येणाऱ्या 8 दिवसाच्या कालावधीतच आपल्याला लक्षात येईल। रेकॉर्ड ब्रेक मतांनी आदरणीय पद्मजाताई नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही ही शाश्वती आम्हाला निश्चितपणाने आहे।